मला सांभाळावाचा हेतू न ठेवता सांभाळते, निर्हेतुक कर्म करते, म्हणून आईला माऊली म्हटलेलं आहे. संतांना माऊली का म्हटलं? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आता बघा, जसं आईला लेकराचा कळवळ असतो तसं संतांना जगाचा कळवळ असतो. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जे स्वतःसाठी जगतात ते जंत असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ते संत असतात. किती सोपं आहे, किती अवघड आहे. मग कोण जगत नाही या जगात स्वतःसाठी? 83,99,999 जीव आहेत त्या जगामध्ये. प्रत्येक जीव जगायसाठी धडपडत असतो. पण सगळ्यांना जे दिलं त्याच्यापेक्षा माणसाला वेगळं काहीतरी दिलं. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी समान दिल्या जगातल्या सर्व पशु पक्ष्यांना. माणसालाही ह्या 4 गोष्टी दिल्या, पण अजून 2 गोष्टी जादा दिल्या. कुठल्या? एक ज्ञान ग्रहण करायची शक्ती आणि बुद्ध्यांक सगळ्यात जास्त दिला माणसाला. आणि म्हणून माणसाचा जन्म अतिभाग्यानं मिळतो. असं समजू नका की माणसाच्या जन्माला आम्ही आलो, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया दुर्लभम भारते जन्मा. भारतात जन्माला येणे एक दुर्लभ गोष्ट आहे. माणसाच्या जन्माला येणं त्याच्यापेक्षा दुर्लभ गोष्ट आहे. संत संगत मिळणं त्याच्यापेक्षा दुर्लभ गोष्ट आहे. आणि देवाची अनुभूती येणं त्याच्यापेक्षा दुर्लभ गोष्ट. 1-2 गोष्टी आपण प्राप्त केलेल्या आहेत. कुठल्या? एक भारतात जन्माला आलो आणि माणसात जन्माला आलो. पुढच्या गोष्टी आता करावी तातडी परमार्थाची. जशी संसारात धडपड करतो, गडबड करतो, तशी परमार्थामध्ये धडपड करायला पाहिजे. कधी मला देव कळेल, कधी देवाची अनुभूती येईल. नाहीतर क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा. संतांनी सांगितले या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. आता जरी माणसाच्या जन्माला असलो तर उद्या माणूस म्हणून असेल याची गॅरंटी नाही. आणि माणसाचा जन्म गेल्यानंतर परत माणसाच्या जन्माला येईल याची पण गॅरंटी आहे का कुणाला? तुकाराम महाराज म्हणतात, सुखे घालावे आम्हा गर्भवास. मला स्वर्ग पण नको म्हणतात आणि दुसरं कुठेही नको, मुक्ती पण नको, मला माणसाच्या जन्माला घाल. आणि हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईना आवडी हीच माझी सर्व जोडी. जगात संत का श्रेष्ठ आहेत? संत संगत आपल्याला का गरजेची आहे? मानवी जीवनाला संत संगतीची का गरज आहे? जाता आता 2 गोष्टी सांगतो आणि पुढे जाऊया. संतांच्याकडे दया नावाचा गुण आहे, तो आमच्याकडे नाही आहे. आम्ही किती जरी कीर्तनकार प्रवचनकार असलो तर संतांच्याकडे जो दया नावाचा गुण आहे तो आपल्याकडे नाही आहे. आपण नेहमी ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन करतो, पण मी आज 3 संतांचं थोडं चिंतन सांगणार आहे, मग पुढे जाणार आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज साक्षात विष्णूचे अवतार. भगवान शंकराने निवृत्तीनाथांचा अवतार घेतला. भगवान विष्णू ज्ञानेश्वर महाराज झाले, ब्रह्मदेव सोपानदेव झाले, आदिशक्ती मुक्ताबाई झाली, व्यास वाल्मिक झाले, उद्धव नामदेव झाले. ज्ञानात तो एका, नामात तो तुका, अशी सर्व संत मंडळी तुमच्या आमच्या कल्याणासाठी अवतार घेऊन आले. त्यातले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये भिक्षा मागत असताना विसोबावानी नावाचे ग्रस्त त्यांना छळत होते. तेच विसोबा खेचर झाले, नामदेवरायांचे गुरु झाले. पण आधी अज्ञानात होते, नंतर साधुबोध झाला, नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. संतांचे संगती विसोबाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. त्यांच्या संगतीत गेल्यानंतर, ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि मुक्ताईंच्या संगतीत गेल्यानंतर, जो या 4 भांडांना छळत होता. ज्ञानेश्वर महाराज काकेला झोळे अडकून आळंदीमध्ये भिक्षा मागत होते. विसोबा इकडून येत होता. संतांचं अंतकरण शुद्ध होतं, पण विसोबाचं अंतकरण विशुद्ध होतं, शुद्ध नव्हतं. दोघांच्या मध्ये भगवंत एकच होते. देह भिन्न होता, नाव भिन्न होतं, स्थल काल एकच होतं, पण मनाची अवस्था वेगळी होती दोघांची. समोरून ज्ञानेश्वर महाराज येत होते. संत का श्रेष्ठ मी सांगाले, त्यांचं अंतकरण शुद्ध असतं. संतांचं कधीही अंतकरण दूषित नसतं संतांचं, म्हणून संत श्रेष्ठ आहेत. विसोबा म्हणाला, ज्ञाना ये तुला भिक्षा घालतो. ज्ञानेश्वर महाराजांनी शुद्ध भावानं झोळी पुढे केली. विसोबानं विशुद्ध भावानं जमिनीवरील माती उचलली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या झोळीत घातली.
तांदूळ घातलं नाही, तांदळातच माती घातली. तुम्ही आणि असतो तर काय म्हणलं असतं, की तुला तांदूळ घालायचं नाही, राहू दे, माती का घातलीस, एवढं तरी विचारलं असतं. नक्कीच विचारलं असतं. निगेटिव्हला पॉझिटिव्ह करणारे संत आहेत, नकारात्मकला सकारात्मक करणारे संत आहेत. संत संगत का जीवनामध्ये महत्वाचे आहे? ऋषीमुनी शाप देतात, संत कधी शाप देत नाहीत, म्हणून संत श्रेष्ठ आहेत, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, विसोबा, या जगामध्ये सगळेजण सगळ्या प्रकारचं दान करतात, पण तुझ्यासारखं दान या जगात कोणी केलं नाही. तू मला पृथ्वीच दान केलीस, तुला पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळणार. तरी सुद्धा झोपडीचं दार लावून बसले. कारण भावापुरतं दुःख झालं. 6 वर्षाचे मुक्ताबाई आहे, 8 वर्षाचे सोपानदेव आहेत, 10 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, 12 वर्षाचे निवृत्तीनाथ आहेत. 6 वर्षाच्या मुक्ताबाईला कळलं ज्ञानदादा झोपडीचं दार लावून बसलेले आहेत. आणि मुक्ताबाई उठवायला गेलेले ज्ञानेश्वर महाराजांना. तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मजवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरागे झाले वाणी, संत सुखे व्हावे पाणी, मजवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 6 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानदादाला उठवाय गेली, नाहीतरी ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला बघायला मिळाली नसती. बघा, त्यानंतर 300 वर्षानंतर नाथ महाराज आले, संत एकनाथ महाराज. संत काल होते, संत आज आहेत, संत उद्या पण आहेत. संत ओळखायला संत व्हावं लागतं आणि देव ओळखायला देवच व्हावं लागतं. देव पाहाव या गेलो, तेथे देव चवून ठेलो, एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देव पाहायला गेल्यानंतर देव आणि आपण वेगळे राहू नये, असं एकरूप व्हावं तर देवाचं दर्शन होतं. आणि देव वेगळे आणि आपण वेगळे असेल तर देवाची भेट होते, दर्शन होत नाही. नाथ महाराज गोदावरीच्या काठाला पैठण आहे, तुम्ही गेला असाल पैठणला. आणि पैठणला गेल्यानंतर त्या गोदावरीच्या त्या बाजूला जिथं ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलवलं, तो रेडा आहे, दगडी रेडा आहे. नाथ महाराजांचा वाडा इथं, आणि वाड्यातून गोदावरीला रोज नाथ महाराज आंघोळीला जायचे. आणि एक दुष्ट वृत्तीचा माणूस, वृत्तीमध्ये दोष असतो बघा, तो नाथ महाराजांच्या विषयी दुष्कृत्य करायला थांबला होता. नाथ महाराज आंघोळीला चालले होते, आणि आंघोळ करून आल्यानंतर नाथ महाराजांच्या अंगावर तो थुंकला. नाथ महाराज काही बोलले नाहीत, परत गेले, गोदावरीत स्नान केलं, परत आले, तो परत थुंकला, परत गेले, परत आले, परत थुंकला. किती वेळा? 108 वेळा. किती वेळा? 108 वेळा. शेवटी त्याला लाज आली असेल, लाज. माणसाला दुष्कर्माची लाज आली की उपरत येईल. आणि तो शरण आला. तो म्हणाला, नाथ महाराज, मी 108 वेळा तुमच्या अंगावर थुंकलो, पण तुम्ही माझ्यावर रागवला नाही, मला माफ करा. तेव्हा नाथ महाराज म्हणाले, मी तुला काय माफ करू, तूच माझ्यावर उपकार केलेस. काय? तू जर 108 वेळा थुंकला नसतास तर माझं आज गोदावरी नदी 108 वेळा स्नान झालं नसतं. तू माझ्यावर उपकार केलेस, 108 वेळा स्नान झालं नसतं. तिसरे संत मी सांगतोय तुम्हाला, तुकाराम महाराज. कधी? बघा, 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराज, त्यानंतर 300 वर्षांमध्ये 16व्या शतकामध्ये एकनाथ महाराज, आणि 17व्या शतकामध्ये तुकाराम महाराज. तुकाराम महाराज अभंग लिहायचे. तुकाराम महाराजची महाजनकी होती, श्रीमंती होती, तो दुष्काळ पडला, सगळं गेलं. माहित आहे चरित्र तुम्हाला. पत्नी गेली, मुलगा गेला, दुष्काळानं वडवण झाली, उतर ते सगळं गेलं. तुकाराम महाराज अभंग लिहायचे, पण त्यावेळेच्या कर्मठ लोकांनी लिहू दिलं नाही. त्यावेळा अभंग त्यांना लिहू दिलं नाही, आणि अभंग लिहू दिलं नाही. त्यांची गाथा पण इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली. शेवटी तुकाराम महाराजांची गाढवावरनं दिंड काढली. गाढवावर, घोड्यावरनं नाही. नुसतं गाढव म्हटलं तर आपल्याला कुठे जर गाढव म्हटलं तर वाईट वाटतं, गाढव बसवलं तर किती वाईट वाटत. आणि हार फुलांचा नव्हता, कसला होता? गळ्यात चपलाचा हार घातला होता. बघा, संतांची अवस्था अशी झाली. सगळ्या गावभर दिंड काढली, आणि शेवटी तुकाराम महाराजांच्या दारात गाढव आलं. सगळी पाठीमागे फिरत होती, तुकाराम महाराज गाढवावर बसले होते. दारात आल्यानंतर तुकाराम महाराजांनी हाक मारली, अवले पाणी घेऊन ये. अवली पळत आली. त्यांची पत्नी ती म्हणते, काय? तुकाराम महाराज म्हणतात, अवले, मी गाढवावर बसलो होतो, मी दमलो नाही, मी माझ्या पाठीमागे पळून दमले, त्यांना पाणी पाच.
का संत संगत जीवनामध्ये गरजेचे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते आकळावा म्हणजे इतका व्यापक आहे. आकळावा म्हणजे कवेत घ्यावा. सगळं ज्याच्या हात आहे त्याला कवेत घ्यायचं सामर्थ्य भक्ताजवळ असतं. भक्त कुणाला म्हणायचं? जो विभक्त नाही तो भक्त, जो विभक्त नाही तो भक्त. आणि म्हणून या ठिकाणी चिंतन करत असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ओवी. आज जरासं वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. त्या जगामध्ये ज्याचा जन्म आहे त्याचा नाश आहे, ज्याचा नाश आहे त्याचा जन्म आहे. भगवंत अविनाशी आहे. जे जन्माला येतं ते जाणार आहे, जे जाणार आहे ते येणार आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे. किती वेळा जन्मा यावं आलं तर माणसाच्या कोणी सांगावं. एका एका योनीमध्ये एक एक कोटी वेळा जन्माला येऊन मरावं लागतं. समजा गाढवाच्या जन्माला आलो तर गाढवाला गाढव पण आयुष्यभर सांभाळून ओझं वाहून उकिरड्यावर जाऊन सगळं खाऊन 1 कोटी वेळा जन्माला येऊन मरावं लागतं. मग घोड्याच्या जन्माला गाढवाला 1 कोटी वेळा जन्माला येऊन मरावं लागतं, जन्माला येऊन मरावं लागतं. मग घोड्याचा जन्म पुढचा मिळतो. पण घोडं कधी गाढवाच्या जन्माला येत नाही परत. गाढवाचं गाढव पण संपून घोडं झालेलं असतं. पण माणूस चुकला तर गाढवाच्या जन्माला जाऊ शकतो. इथं अधोगती आहे, इथं उन्नती आहे. शेवटची संधी आहे. माणसाचा जन्म शेवटची संधी आहे. चुकलं तर अधोगती आहे, बरोबर असेल तर उन्नती आहे. शेवटची संधी आहे. माणसाचा जन्म. पशु काय पाप पुण्य जाणती. पशु पक्ष्याला पापही नाही आणि पुण्य नाही. त्यांचा हेतूच नसतो कर्माचा की कर्म वाईट आहे का चांगला आहे असा हेतूच नसतो. भूक लागली की अन्न शोधायचं आणि पोट भरलं की विश्रांती घ्यायचं. याच्या पलीकडं पशु पक्ष्यांचा धर्मच नाही. लक्षात ठेवा. आम्ही माणसात जन्माला एवढंच करायला आलो तर एवढंच करायला आलो तर उठा उठा साधू संत साधा आपुले हित. गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. नरदेहातून देव कळला तर अन्य कुठल्याही देहामध्ये देव कळत नाही. म्हणून सप्त्याला काय यायचं? ज्याला वर्षभर ऐकायचं जमत नाही त्यांनी 7 दिवस तरी ऐकायला यायचं. त्यांना 7 दिवस जमत नाही त्यांनी शेवटी खीर भात खायला तरी यायचं शेवटच्या दिवशी. कळलं का? भाग्यवंताशिवाय श्रवण घडत नाही. म्हणून जे श्रवणाला आहेत ते भाग्यवंत आहेत. का? 1 तासामध्ये 10 ग्रंथांचं ज्ञान मिळतं. 10 ग्रंथांचं. 10 ग्रंथ वाचायला कुठे वेळ आपल्या? ज्याला वाचायचं त्याला वेळ आहे, ज्याला वाचायचं नाही त्याला वेळच नाही. आणि म्हणून श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. नवेदा भक्तीतली पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. आपली ओवी आहे. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे. या जगामध्ये जे जे जन्माला आलं आकाराला आलं ते जाणार आहे. जे जाणार आहे तेच परत आकाराला येणार आहे. म्हणजे येतही नाही म्हणजे जातही नाही. असं जे त्रिकालावादी सत्य आहे त्या त्रिकालावादी सत्याचं चिंतन आपण करणार आहे. पण आधी जातही काय आणि येतही काय हे बघूया. आणि येतही नाही आणि जातही नाही असं कायमचं जे सत्य आहे ते सत्य जेव्हा उमगेल समजेल अनुभवाला येईल त्यावेळा जीवनातलं कुठलंही दुःख शिल्लक राहणार नाही. आणि त्या भगवंताची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. हा परमार्थ एवढ्यासाठीच आहे. यासाठी होता केला अट्टहास दिस शेवटचा गोड व्हावा. आयुष्याचा शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल तर आयुष्यभराचा परमार्थ अट्टहास हा सगळा चाललेला जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे जीवन. आम्ही जन्माला येताना रडत आलो. कसं आलो? रडत. जाताना कसं जाणार आहे? रडत. प्रत्येक पेशीत प्राण असतो. एका एका पेशीतला प्राण जायला चालू होतो आणि मग शरीर थंड होत जात. जिथं गरम असतं तिथं पेशीमध्ये प्राण असतो. जिथं थंड झालं असतं तिथला पेशीतला प्राण गेलेला असतो. आणि मग हळूहळू कुठल्या तरी मार्गाने आपला प्राण निघून जातो. लाखो भाले टोचलेल्या वेदना होतात प्राण जाताना. सांगता येत नाही, बोलता येत नाही. जन्माला येताना रडत येतो, जातानाही रडतो आणि आयुष्यभर रडतोच रडतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंत. म्हणून संत म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार. म्हणजे या संसाराला दुःख बांधवडी का म्हणले? याचा अर्थ असा आहे, एका बाजूने हाच संसार मला पलीकडे नेऊ शकतो आणि एका बाजूने हाच संसार मला पाठीमागे सुद्धा नेऊ शकतो. कारण का? नाव
नाव पाण्यावर असावी, नदीच्या काठावर असावी का पाण्यात बुडलेली असावी? नाव माहित आहे ना, आता बंद झाले नाव. नाव पाण्याच्या वर असावी, पाण्यात बुडलेली असावी का काठावर असावी? बोला की पाण्यावर असावी. पाण्यात बुडलेल्या नावेचा काय उपयोग नाही, काठावर लावलेल्या नावेचा पण काय उपयोग नाही. पण नाव कशावर असावे? पाण्यावर असावे. कारण का नाव पाण्यावर असावी. जर नाव पाण्यावर असेल तर पलीकडे जाते, त्या नावेतून आपण काय होतो? पलीकडे जातो. संसाररूपी नाव आहे बघ. संसारात बसलोय, त्या नावेत आपण नावेत बसलोय. आता नावेत आपण बसलोय, नाव तर चुकवता येत नाही, पलीकडे जायचं. अलीकडे होतो, पलीकडे जायचं आहे. नावेत बसलोय, पण नावेतनं कधी उतरायचं जर कळलं नसेल तर नाव परत येणार आहे. नावाड्याचं काम आहे पलीकडे सोडायचं, नाव परत घेऊन यायचं. पलीकडे सोडायचं, नाव परत घेऊन यायचं. आपल्याला पलीकडे गेल्यावर जर उतरायची इच्छा नसेल, उतरता येत नसेल तर परत अलीकडे येणार. हा जन्म मरणाचा फेरा आहे. एक बाजू झाली. दुसरी बाजू असं आहे, नाव पाण्यावर असावी पण नावेत जर पाणी लागलं तर नाव काय होणार? बुडणार. म्हणून मगाशी म्हणलं, नाव पाण्यात बुडलेली नको, नाव काठावर लावलेली नको, नाव पाण्यावर असावी पण नावेत पाणी येता कामा नये. म्हणजे हा संसार जो आहे, त्या संसारामध्ये आपण आहे, पण संसार जर चित्तात असेल तर ही देहरूपी नाव बुडल्याशिवाय राहणार नाही आणि जन्म मरणाचा फेरा चुकणार नाही. आणि म्हणून हा जन्म मरणाचा फेरा जर चुकवायचा असेल तर एवढीच संधी आहे. माणसाचा देह ही मिळालेली भगवंतानं दिलेली फार मोठी देणगी आहे. कारण का याच देहात आपण पूर्णत्वाला गेलो तर अन्य देहामध्ये जाऊ शकत नाही. उपजे ते नासे, एका बाजूला आपण चिंतन करतो निर्गुणाचं आणि नंतर सगुणाकडे आपण येणार आहे. निर्गुण कळल्याशिवाय सगुण भक्तीच होत नाही. कोण जरी म्हणत असेल की मी सगुण भक्ती करतोय तर देवच कळला नाही तर भक्ती तशी कशी होणार? भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञानी ब्रह्मीभोग ब्रह्मतनु, प्रथम भाव शुद्ध कर, अंगी वैराग्याचा भर, यावून थोर भक्ती कोणती? भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. खूप सांगितले भक्तीविषयी. आपल्याला वाटते आपली भक्ती सुरू आहे पण भक्ती अपूर्ण आहे, भक्ती पूर्णत्वाला गेलेली नाही. म्हणून देवाची अनुभूती येत नाही. आपण देवाजवळ असतो पण देवाजवळ नसतो. आपण देवाजवळच असतो पण देवाजवळ नसतो. कारण का देहानं देवाजवळ असतो पण चित्त संसारातच अडकलेलं असतं. देवाच्या दारात जरी उभा असलो तर देवाकडे संसारातलं मागतो. त्याच्यामुळं देहानं देवाजवळ असतो पण चित्तानं संसारात असतो, म्हणून देवाजवळ नसतो. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीच्या साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, सलोकता, समिकता, सुरूपता आणि सायुज्यता असे 4 मुक्ती आहेत. एका क्षणात 4 मुक्ती मिळतील. ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिपाठामध्ये, एका क्षणात 4 मुक्ती मिळतील. असो, विषय असा आहे की आपल्याला तर माणसाचा जन्म मिळालाय भाग्यानं. अनंत जन्माचं पुण्य फळाला आल्याशिवाय भगवंत भक्तीत आपण येतच नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. देवानं तरी का कृपा करावी आपल्यावर? देव कुणावर कृपा पण ज्यादा करत नाहीत आणि कोप पण कुणावर ज्यादा करत नाही. जसं ज्याचं आहे तसंच त्याच्या खात्यावर देतात. बँकेमध्ये पैसे शिल्लक नसतील आपल्या खात्यावर तर बँक मॅनेजर किंवा कॅशियर पैसे आम्हाला देत नाही. कुणाच काढून देणार? दुसऱ्याचं काढून आम्हाला कसं देणार? पैसे बँकेत भरपूर आहेत पण माझ्या खात्यावर नाहीत. काय सर, बरोबर आहे? म्हणजे खात्यावर बॅलन्स पाहिजे. कसला बॅलन्स पाहिजे? पैशाचा नाही, भक्तीचा, नामस्मरणाचा. अनंत जन्माचं पुण्य फळाला आलं तर ईश्वराची कृपा होते आपल्याला. ईश्वराला प्रत्यक्ष येता येत नाही म्हणून संत आणि सद्गुरूंना पाठवलं जातं. संत आणि सद्गुरू काय करतात? शास्त्र श्रवण करून घेतात आणि मग ईश्वर कृपा, सद्गुरू कृपा, शास्त्र कृपा आणि चौथी कृपा व्हावी लागते. त्याला अंतःकरण कृपा म्हणतात. आपली आपल्यावर कृपा व्हावी लागते. मला वाटायला पाहिजे ना, मला वाटायला पाहिजे ना जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावास. जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत समोरच्यांना वाटून का उपयोगाचं नसतं कुठलीही गोष्ट जगात. आणि म्हणून माणसाचा जन्म ही शेवटची संधी समजून जर भगवंत भक्तीत उतरलो तर भगवंताची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. पण देह नाशिवंत आहे, देह जाणारे सत्य आहे. पण हाच देह देवापर्यंत पोहोचू शकतो, दुसरा देह देवापर्यंत पोहोचू शकत नाही. पण हा देह एका बाजूने नाशिवंत आहे आणि एका बाजूने भगवंतापर्यंत जायसाठी किती चांगला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. गोमटा म्हणजे
सुंदर आपल्यासारखा देह जगात कुणालाच दिले नाही, कुणालाच दिले नाही. कारण का जगात कुणालाच आपल्यासारखं चालता येत नाही. सगळेजण चालताना जमिनीला तोंड टेकतात, माणसाला चालताना जमिनीला तोंड टेकता येत नाही. पशु पक्षी उडत असताना पाय जोडून घेतात, चालत असताना पंख जोडून घेतात. जगात एकच प्राणी 24 तास हात मोकळे दिलेत, हातात काहीच दिले, झोपलो तरी हात मोकळेच, कुणालाच दिले जगात हात मोकळे. बघा, आणि म्हणून पण हा देह जाणार आहे, सत्य आहे. आपला विषय उपजे ते नाशे, नाशिले ते पुनर्पिदिशे, हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमेगा. म्हणजे आपला देह जाणार आहे हे जर माहित असेल तर आपण लवकर काय करू, इकडे यायचा प्रयत्न करू. प्रत्येकाला वाटतंय 100 वर्ष आयुष्य आहे, मी 100 वर्ष जगणार आहे. असं कुणाला लिहून दिलंय का? ताम्रपट लिहून द्यायची माहिती आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत काय पण करा, 100 वर्ष तुम्हाला या जगातनं हलवलं जाणार नाही असं लिहून दिलं असतं तर काय काय केलं असतं? आम्ही काय काय केलं असतं? काय काय केलं असतं? काहीतरी आणि बरंच काहीतरी केलं असतं. पण कुणाचाही भरोसा नाही. या जगामध्ये किती काळ राहील हे कुणाला सांगता येत नाही. पण देह राशिवंत आहे. कारण का कालचा देह आज नाही, आजचा देह उद्या नाही. लहानपणी जो देह होता तो आत्ता नाही, पण लहानपणी जे चैतन्य होतं तेच आत्ता आहे, ते बदललेलं नाही. बघा, ज्यावेळा वृद्धापकाळ येतो त्यावेळा तेच चैतन्य आहे. देहामध्ये परिवर्तन झालेलं, पण त्या चैतन्यामध्ये परिवर्तन झालेलं नाही. ते एकच आहे, काल आहे तेच आज आहे तेच उद्या आहे. देह व्हायच्या आधी तो आहे, देह असताना तो आहे, देह गेला तरी तो आहे. माऊलींचा दृष्टांत आपण बघूया चांगदेव 65. जेवी नाम मात्र लुगडे, एरवी सुतची ते उघडे, का माती मृद भांडे जयापरी. लुगडं नावाचा शब्द चांगदेव 65 मध्ये 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराज. आता ज्याला साडी पातळ म्हणतो ना, त्याला लुगडं नावाचा शब्द आहे. माऊली म्हणतात जेवी नाम मात्र लुगडे, नाव काय? लुगडे. एरवी सुतची ते उघडे, सुत म्हणजे धागे. आडवे उभे सुताचे धागे एकत्र केल्यानंतर जे कापड तयार होतं त्याला लुगडं नाव. जेवी नाम मात्र लुगडे, एरवी सुतची ते उघडे, का माती मृद भांडे जयापरी. आता बघा, कापूस होता, कापसाचा धागा केला, धागे एकत्र विणल्यानंतर एक कापड तयार झालं, त्याला लुगडं म्हणतात. आता ते परत धागे विस्कटले तर त्या कापडाला आकार राहतो का? राहत नाही. म्हणजे आकार बदलला, कापडाचा आकार गेला. आकार आला होता, तो आकार गेला, पण धागा शिल्लक राहिला. तो धागा पण विस्कटला, पण कापूस शिल्लक राहिला. कापूस मुळामध्ये अधिष्ठान आहे त्या कपड्याचं. कापड फाटलं, कापड विस्कटलं तरी कापूस शिल्लक राहतो का? कापूस जातो नाही. आणि कापड व्हायच्या आधी कापूस शिल्लक असतो. म्हणजे कापड व्हायच्या आधी कापूस आहे, कापड असताना कापूस आहे, कापड गेलं तरी कापूस आहे. कापूस त्रिकालावादी सत्य आहे. त्याला शास्त्रामध्ये आपल्या त्रिकालावादी, तिन्ही काळा ज्याचा बाद होत नाही त्याला त्रिकालावादी सत्य म्हणतात. जेवी नाम मात्र लुगडी, एरवी सुतची ते उघडे, का माती मृद भांडे जयापरी. बघा, माती आधी का मडका आधी? माती आधी. मातीच काय बनवलं? मडकं. मडकं फुटल्यावर काय? माती आहे. मडकं असताना काय? माती आहे. मडकं व्हायच्या आधी काय? तिन्ही काळात कोण आहे? एका काळात कोण आहे? मडकं. तिन्ही काळात कोण आहे? माती. एका काळात कोण आहे? तिन्ही काळात आहे ते खरं का एका काळात आहे ते खरं? माती खरी का मडकं खरं? आणि आम्ही काय म्हणतोय? उगाच देह नावाचं मडकं मिरवायला लागले. देह नावाचं मडकं आहे, फुटणार एक दिवस. एक दिवस नाही जाणार. कोणाला जायचं नाही? हातवर करा. कोण जाणार नाही? हातवर करा. जायचं नाही कोणालाच, पण जाणार नाही कोण? हातवर करा. कोणीच करणार. पंजा गेला, आजा गेला, बाप मसनात गेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. कोण राहिलं? कोण राहिलं? आज कोण जाणार? उद्या कोण जाणार? वेळ संपली की सगळे जाणार. श्वास संपले की कोणालाही ठेवून घेतलं जात. श्वास संपालेत का वाढाले? आपले श्वास 1 कोटी रुपये दिले तर 1 मिनिट आयुष्य वाढून मिळत नाही. श्वास संपल्यानंतर जगातले कुठलेही डॉक्टर आम्हाला जगवू शकत नाहीत. श्वास बंद झाले की डॉक्टरने म्हणायचं मला जगवा. जगवणार नाही हो, नाहीच. श्वास संपायला का वाढाले? आता कोणाकोणाचे कुठं संपायला श्वास? कट्ट्यावरले कट्ट्यावर, मंदिरातले मंदिरात श्वास संपायलाच लागले ना.
आणि कुठले गुत्त्यावरले गुत्त्यावर, तिथं पण श्वास संपतात. श्वास सगळीकडे संपतात, कुठं पण जावा श्वास संपणारच. पण इथं बसणाला तिथलं फळ मिळेल का? तिथं बसणाला इथलं फळ मिळेल का? कधीच मिळणार नाही. जिथं आहे तिथलंच फळ मिळणार. श्वास तिघांचे पण संपायला लागले. कुठं संपालेत याचं गटर तयार झालं, गटर तयार झालं. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हे भवसागरातून तरुण जायचं असेल तर क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे की माझे श्वास संपायला आलेत, माझे श्वास संपायला आलेत, माझे श्वास संपायला आलेत. आता मी श्वास कुठे एक संपवायला आलो, कुठल्या कारणासाठी संपवायला आलो? मला श्वासाची किंमतच नाही. एक पण श्वास मला वाढवून दिला जात नाही. आला क्षण, त्र्यंबकाच्या घड्याळामध्ये आला क्षण, गेला क्षण, आला क्षण, गेला क्षण सारखं म्हणतो. गेला क्षण, गेला क्षण, गेला क्षण. आपण नेहमी एक चिंतन करतो, वाढदिवसाच. दिवस वाढला का कमी झाला? आपला दिवस वाढला आयुष्यातला का कमी झाला? माऊलींची ओळ आहे, जवळ बाळ बळीया वाडे, तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलीकडे ग्लाडीचे नाही. मी काल त्या सव्यसाची गुरुकुलामध्ये गेलो होतो वेंगरुळला. गुजरातवरनं पोरं ट्रेनिंग आली होती. हो, इथं गुजरातवरनं 19 पोरं. भारतीय संस्कृतीचं आणि युद्धकलेचं प्रशिक्षण तिथं दिलं जातं. तुम्ही कधी गेला नसला जाऊन. तिथं वाढदिवस केला काल. मला खूप आनंद वाटला. त्यांनी केक वगैरे कापला नाही, काय मेणबत्ती वगैरे लावली नाही. औक्षण केलं एका मुलाचं आणि संस्कृत श्लोक म्हणायचं चालू होतं. आपण काय करतो? केक कापतो का नाही? केकवर नाव कोणाचं लिहितो? त्याचा वाढदिवस आहे तेच. चाकू कोणाच्या हातात येतो? त्याच्या. कापाय कोणाला लावतो? कुणाचं नाव? केकवर नाव कोणाचं असते? त्याचा वाढदिवस आहे त्याच. कापाय कोणाला लावतोय? तुलाच तू काप. तेनच त्याला कापायचं आणि वाढदिवस. आहा कटकटा हे ओकटे, ये मृत्यूलोकीचे उपराटे, ये तावचटे अर्जुना जन्मलाशी तू, तरी झड झडून वाहिला निग, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावशी अवेंग निज धाम माझे, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. नव्या अध्यायातले ओळी. आता त्याच्या पुढे मेणबत्ती लावतो ना, सगळे लावतो. त्याला लावायला लावते का फुंका लावतो? लावते जमलेली. आणि फुंकाच्या कोणी? तुझ्या जीवनात सगळा अंधार होऊ दे. वाढदिवस त्याचा आणि त्यानंच अंधार करायचा. आता निरंजन सुरू आहे का बंद आहे तुमचं? सत्याची वात. रात्रीचे 4 प्रहर, दिवसाचे 4 प्रहर, त्याला अष्टप्रहर म्हणतात. आणि 7 दिवस हरिनाम सप्ताह असतो ना. वात कधी विसते का? दीप प्रज्वलन उद्घाटन केलं ना, म्हणजे हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली ना, आणि ते शेवटीपर्यंत बंद करायचा. आपल्या भारतीय संस्कृती कुठलंही काम देवा लावून करतो का विझवून करतो? इथं का विझवता देवा? ही भारतीय संस्कृती नाही आहे, ही परकीयांची विकृती आहे. जाऊ दे, मला एवढंच सांगायचं होतं. दिवस वाढला नाही, आयुष्यातला कमी झाला. गटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे मनाना. म्हणा श्वासावाटी सहज मातेच्या गर्भात असताना सोहम म्हणत होतो. सोहम सोहम सोहम. जन्माला आल्यावर कोहम, कवा कवा कवा. आईनं खाल्लेलं मिळत होतं, आईनं श्वास घेतलेला मिळत होता, स्वतः श्वास घेता येत नव्हता, स्वतः अन्न खाता येत नव्हतं. बघा काय अवस्थेत होतो. त्यावेळा ध्वनी चालू होता सोहम. जन्माला आल्याबरोबर बदलो कोहम कोहम कवा कवा. इतकं पळ सुटलो. कधीतरी शेवटला जाणीव झाली तर झाली दुःखामुळे. आणि मग देवाची आठवण आली. पण कसे देव भेटतील हो, कसे देव अनुभवतील नाही ना. आणि म्हणून लवकर लवकर हा देह जाणार आहे. आपला विषय उपजे ते नाशे, नाशिले ते पुनर्पिदिशे, हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमेगा. बघा जगातल्या कुठल्याही शास्त्रज्ञांना मडकं फोडता येईल, माती फोडता येते का? माती फोडून दाखवावी, नासरं टाकावी, इसरून दाखवावी. माती फोडता येते. माती काल आहे, माती उद्या आहे, माती आज आहे.
मग मातीत मडका आहे का मडक्यात माती आहे? मातीच्या आत मडका आहे का मडक्याच्या आत माती आहे? मातीत मडकं म्हणजे काय? मातीच आहे. पण माती तशीच राहिली तर त्यात पाणी भरता येत नाही. मातीचं काय झालं? मडकं झालं, आकार आला. निर्गुण सगुण झाला. हो, निर्गुण काय झाला? म्हणून बघता येतो, पुसता येतो, बसता येतो, अभिषेक घालता येतो. म्हणून तुकाराम महाराज तो हा, तो म्हणजे दिसत नाही, तो दिसतोय. तो हा, तो हा घेऊन आले. कारण संपल्यानंतर आपले अवतार संपतात, पण आपलं तत्व कधी संपत नाही. विषय आपला उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिकायंत्र जायचे परिवर मेघा. अजून दुसरा दृष्टांत आपण बघूया. दोन लाकडे एकत्र आल्यानंतर जंगलामध्ये घासल्यावर काय निर्माण होतो? अग्नी निर्माण होतो. अग्नी एवढा मोठा होतो, त्या लाकडांना जळतो का अग्नी जळतो? लाकडांना जळतो. दुसऱ्या लाकडात अग्नी आहे की नाही? आहे. मग ज्या लाकडातून अग्नी निर्माण झाला त्या लाकडांना संपवून टाकतो. माऊली ओवी घातलेल्या 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाला सांगितले, वाद्य जाते विन ध्वनी, काष्ट जाते विन वन्नी, तैसे विशेषी ग्रासोनी सोयेचे असे. बघा, आपल्याकडे 10 मृदंग आहेत आणि 10 मृदंगाचं एक पान फुटले, एका मृदंगाचं पान फुटलंय, पुढा काय म्हणतो त्याला, फुटलं, तर तो मृदंग वाजतो का? वाजत नाही. मग दुसऱ्या मृदंगात ध्वनी आहे का नाही? आहे ना. ध्वनी गेला का? नाही. एका मृदंगातला गेला पण दुसऱ्या मृदंगातला नाही गेला. वाद्य जाते विन ध्वनी, वाद्य गेलं तर ध्वनी जात नाही. काष्ट जाते विन वन्नी, लाकूड जळलं तर अग्नी संपत नाही. दुसऱ्या लाकडामध्ये अग्नी शिल्लक आहे. म्हणजे लाकूड जरी जळलं तरी अग्नी संपत नाही. लाकडामध्ये उत्पन्न होणारा अग्नी लाकडाला संपवून शिल्लक राहतो. तसा देह जातो, पण देहामधले असलेलं चैतन्य कधीच जात नाही. कधीच. देह व्हायच्या आधी तो आहे, देह असताना तो आहे, देह गेला तरी तो आहे. त्याला त्रिकालावादी सत्य म्हणतात. त्याला म्हणतात सच्चित आनंद. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. जीवोहम नाही, शिवोहम. काय म्हणलं? शिवोहम म्हणलं, जीवोहम नाही. बळे झाला जीव, बळे झाला बद्ध, पहिले कोटेच नव्हते काही, तेथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज कोण? माया. कुणा सत्तेवर झाली? याच्या सत्तेवर. पण त्याला माहित नाही झाली का नाही. शरीराला सावली आहे ना. सूर्य इकडे असल्यानंतर सावली किती असते? लांब लांब. सूर्य डोक्यावर आल्यावर सावली पायाजवळ असते आणि सूर्य इकडे दिसल्यावर परत सावली लांब होते. शरीर तेच आहे, सूर्य तोच आहे, पण सावली आकार बदलते. तिला माया म्हणते. तिला काय म्हणतात? सावली आहे का नाही? आहे का नाही? पकडून आणा. दोरी देतो बांधायला, सावली तेवढी बांधून आणा. कोण आणणार? नाही. सावली नाही आहे तर आणा ना. दिसतंय ते खरं का दिसत नाही ते खरं? बोला की. दिसत नाही ते खरं. बघा, अन्नामध्ये दिसत नाही ते खरं. असं किती जणांना वाटते दिसत नाही ते खरं? हा देह दिसतोय तो खरा. खरा आहे का खोटा आहे? पट्ट्या खरा आहे का खोटा आहे? मग पट्ट्याच्या सगळ्या संबंधित गोष्टी. देह तरी आधी काय खरा, मग देह संबंधी पसारा. देह खरा आहे का? खरा आहे तर जाय नको पाहिजे ना. देह काल होता का? आई वडील साक्षीला आहेत, ते असताना देह नव्हता आपला. आता देह आहे का नाही? आहे. उद्या देह गेल्यावर जग असणार आहे की नाही? असणार आहे. मग ह्या जगात काल नव्हतो, उद्या असणार नाही. एका काळात आहे, मधल्या भूतकाळात नव्हतो, भविष्यात असणार नाही, वर्तमानात फक्त आहे. मग देह खरा आहे का? जर देह खरा वाटत असेल तर आता जायचं प्रवचन झाल्यावर लग्नातला अल्बम काढायचा. ज्याचं त्यानं कोणाला दाखवायचं नाही. आणि तिजोरीला आरसा असतोच प्रत्येकाच्या. आरशासमोर उभा राहायचं आणि एकदा लग्नातल्या फोटोकडे बघायचं, आपणच एकदा आरशाकडे बघायचं. तसंच दिसतंय का बघायचं पहिल्यासारखं. लग्नात आहे तसं दिसते. कुठे गेलं? तोच मी ना. बदललं का? नाही, सकाळचं शरीर तरी आता आहे का बघा. बघा ना, शरीर परिवर्तनशील आहे, बदलणार, पण तो बदलत नाही.
तो कायमचा. पाण्याला आकार कसा, पाण्याला रंग, पाणी ज्याच्या संगात जाईल तसा आकार हो, ज्याच्या रंगात जाईल तसा रंग. पाणी रंगुणी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. असा मी तसा मी, कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा. हे घर कुणाच, ते घर जाऊ दे, हे घर कुणाच, कुणाच्या सत्तेने सुरू आहे घर. आता आपण ऐकतो कुणाच्या सत्तेनं, आता बोलतोय कुणाच सत्तेनं, आता डोळे बघतात कोणाच्या सत्तेनं. आपण जेव्हा गाढ झोपलेला असतो, आपल्या देहाची आपल्याला जाणीव नसते, अंगावर पांघरून आहे का नाही माहित नसतं, कुठं झोपले याची जाणीव नसते. कदाचित स्वप्नामध्ये राजा सुद्धा होतो ना, स्वप्नात राजा होते ना, होते का नाही, होतोय. झोपतोय कुठे, गोधडीत. गोधडी म्हणजे वाकड, वाकळीत झोपलेला माणूस स्वप्नात राजा होऊ शकतो. जागा झाल्यावर गोधडीतच असतो. कळलं का? म्हणजे हे सगळे एक स्वप्न आहे, सगळे एक स्वप्न आहे. मग तुम्ही म्हणणार कर्म करायचं का नाही, सगळं जर जाणार आहे, नशिबंत ते आहे, मग ते करायचं कशाला पुढचं सगळं, असं आणि वाटेल काही जणांना. पण जाता आता सांगतो, कर्म टाकून या जगात राहता येत. देहधाऱ्याला कर्म अटळ आहे, त्यानं देह धारण केला, त्याला कर्म टाकून या जगात राहता येत नाही. एक देहाचा कर्म आहे, एक देहाचा संसार आणि एक देहाच्या संबंधित संसार आहे. श्वास घ्यायला पाहिजे का नको, पाणी प्यायला पाहिजे का नको, अन्न घ्यायला पाहिजे का नको, झोप आणि प्रातर्विधी, या 5 गोष्टी कुणाला चुकवता येत नाहीत. काय जर करायचं नाही म्हणलं जगात, तर ह्या 5 गोष्टी त्याच्या देहासाठी, त्याचा देहाचा संसार करावाच लागतो. मग देहाचा संबंधित संसार आहे कुठला, लग्न करायला पाहिजे का नको, ज्याने करायला नाही तिने करा, करायचे राहू. लग्न कशासाठी केलं, सुखासाठी का दुःखासाठी, बोला की दुःखासाठी कोण लग्न करते नाही. कशासाठी लग्न केलं, सुखासाठी. लग्न करायच्या आधी सुखी होतो का लग्न झाल्यावर सुखी झालो, खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. बोला की 5% बिन लग्नाची इथं असते, सगळी लग्न झालेली. लग्न माहित नाही ना, लग्न करायला पण माहित नाही. मी केलेल्यांना विचारतोय, लग्न व्हायच्या आधी सुखी होतो की लग्न झाल्यावर सुखी झालो, सगळेच म्हणतात लग्नाच्या आधी सुखी होतो. लग्न कशासाठी केलं, सुखासाठीच. हो, कशासाठी केलं, पण नंतर कळलं हो याच्यामध्ये सुख नाही. सगळ्या गोष्टी नंतर कळतात. असो, मला एवढंच सांगायचं होतं. अजून एक गंमत आठवली मी सांगतो. आज पुरुषांची संख्या मला जरा कमी दिसाली. एवढी मोठी पत्रिका काढली सा, एवढे चांगले चांगले महाराष्ट्रातले वक्ते आणले सा. यावर्षीच वक्ते मोठे मोठे आणले तर ना, बरोबर काय. कारण का वेळकर महाराजांनी आणणं सोपं नाही. मी असतोय सगळीकडे, महाराष्ट्रभर असतो. सगळ्यात नामवंत वक्ते तुमच्या गावात आहेत, पण या संख्येत असेल, म्हणजे मला काय केवढी पण संख्या चालते, मी काय भागातलाच आहे, पण एवढे महाराष्ट्रातले नामवंत वक्ते जर तुम्ही आणत असाल तर इथं बसायला जागा नसायला पाहिजे. पुरुषांच्या डबल तरी पुरुष, महिलांच्या डबल पुरुष पाहिजे, पुरुषांच्या पेक्षा महिला जास्त. असू दे, काही जर कट्ट्यावर बसून ऐकत असतील तिकडं इकडं, असू दे. जाता आता सांगतो, पत्रिका किती सुंदर काढल्या. मी तुमची पत्रिका व्हॉट्सअपवर माझ्या ग्रुपवरच टाकली, सगळे बघू देत खरंच. आणि इंद्रजित देशमुख साहेब पण याच्यात आहेत, सहजासहजी येत नाहीत, पण तुमच्या गावाला आले. असो, मला ते म्हणायचं नाही, मला एवढंच म्हणायचं आहे, तुमच्या गावात भांडण बघाय माणसं जातात, आमच्याकडे जातात. तुमच्याकडे अशी काही पत्रिका वगैरे काढलेली असते, अमुक वाजता अमुक वेळेला भांडण लागणार आहे, ताबडतोब बघायला या, असं कुठं असतंय नाही. पण तुम्ही भांडण बघायला जाता का नाही जाता, जात. मग गडबडीने जाता का सगळं आवरून मेकअप बिकअप करून जाता, बोला की गडबडी. तर मी जाईपर्यंत भांडण बंद झालं तर मग कपडे असे बदलत जाता का आहे त्या कपड्यावर जाता, चप्पल सापडू दे नाही तर मी जाईपर्यंत भांडण बंद झालं तर. गंमत आहे फार मध्ये जाता तर सांगायला आठवलं, तर मी जाई गेल्याशिवाय भांडण बंद होता कामा, असं मला वाटतं. मला थोडं तरी बघायला मिळाला. 7 वाजायलाच पाहिजे असं काय नाही, कारण का भांडणाचं टायमिंग नसते हो. तिथं टायमिंग आहे 7 वाजताचं. तुम्ही आहे ना, मग 7 वाजून 8 मिनिटांनी प्रवचन चालू केलं. मी 7च्या आधी 5 मिनिटं आले. हे पण सांगण्याची गरज आहे, कारण उद्या तरी लवकर वेळ एवढ्यासाठी, बरोबर आहे ना. तर तुम्ही भांडण बघायला गेल्यावर भांडण वाढते का कमी होते, खरं बोलायचं, लवकर बोला. एवढी माणसं जास्त तेवढं भांडण, कारण का माघारच घेतला होतो. एवढ्या माणसात मी माघार घेऊ, गर्दी जास्त भांडण मोठं. प्रयोग करा करून बघा.
कोणच नाही बघायला गेलं तर 5 मिनिटात भांडण बंद होते, कारण प्रेक्षकच नाही तो. भांडण बघायला ऐकायला प्रेक्षक नाहीत. गंमत आहे बघा. आता तुम्ही त्याचा फायदा करता का तोटा करता? भांडण ऐकाय जाऊन कुणाचा? भांडणवाल्याच. आता आपल्याला वाटतंय त्याचं नुकसान करायला आपण गेलो, नाही हो, आपलं लय मोठं नुकसान आहे. आता बघा, प्रयोग करून बघा. तुम्ही भांडण ऐकायला गेल्यानंतर तुमचं ब्लड प्रेशर वाढते का कमी होते? कुणाचं? बघणारच. भांडण कुणाचं? तुमचा काही संबंध आहे का त्या भांडणाशी? भांडण दुसऱ्याचं. तुमचं का ब्लड प्रेशर वाढते? जाताना डॉक्टर संघ घेऊन जायचं. मी आता भांडण ऐकायला चाललंय, प्रवचनाला नाही म्हणायचं, भांडण ऐकायला चाललंय, माझं ब्लड प्रेशर चेक करा म्हणायचं. आणि संघच न्यायचं डॉक्टर. तिथे 10 मिनिटं उभा राहायचं फक्त. किती? नाही ब्लड प्रेशर वाढलं तर उद्या फोन करायचा, यांच्याकडे माझा फोन आहे. ज्याच्या संगतीत आणि पंक्तीत जातो ना, त्याचे परिणाम चित्तावर होत असतात, सूक्ष्म रूपाने होतात, कळत नाही. आता इथं बसलोय ना, याचे परिणाम सुरू आहेत आपल्या चित्तावर. ज्या वातावरणात आहे, ज्या सहवासात आहे, त्या सहवासाचे वातावरणाचे परिणाम आपल्या चित्तावर होत असतात, सूक्ष्म रूपाने, अति कळत नाही. ज्याचं चिंतन करतो ना, एखाद्या वाईट माणसाचं चिंतन केलं तर त्याच्या वाईट विचाराचं सूक्ष्म रूपाने आपल्या चित्तावर परिणाम होत असतात. म्हणून संतांनी म्हणले, हित ते करावे देवाचे चिंतन. गावाचं चिंतन करत बसण्यापेक्षा देवाचं चिंतन करावं. नको ते चिंतन करत बसण्यापेक्षा देवाचं चिंतन करावं. वेळ असेल तर नामस्मरण करावं, वाचन करावं, भजन करावं, नाहीतर गप्प तरी बसावं डोळे झाकून. ज्याच्या संगतीला जातोय ते विचार घ्यावे लागतात, ज्याच्या पंक्तीला बसतोय ते भोजन घ्यावं लागतं. पंक्तीत भोजन दुसरं मिळत नाही, पंक्तीला बसायच्या आधी विचार करायचा, नाहीतर पंक्तीला बसायचं नाही. लक्षात, इतकं सूक्ष्म आहे. आपल्या अंतःकरणावर आज सूक्ष्म रूपाने लहरी थडकत असतात जाऊन, आणि त्याचे परिणाम होतात. आपला विषय आहे, उपजेते नाशे नाशिलेते पुनरपी दिशे घटिकायंत्र देशे परिभ्रमेगा. हे जन्म मरणाचा राहटगाड काय? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. नसलेली गोष्ट सत्य वाटते आणि असलेली गोष्ट असत्य वाटते. सायंकाळची वेळ होती, झुंजूमुंजू. सूर्य मावळलेला होता, पण अंधार पडलेला नव्हता. एक माणूस घराकडे चालला होता आणि त्याला रस्त्यामध्ये लांबच्या लांब असं काहीतरी पडलेलं दिसलं. तो घाबरला, त्याला वाटलं भला मोठा साप पडला. तो पाठीमाग गेला, एका घरामध्ये गेला आणि म्हणाला, रस्त्यामध्ये भला मोठा साप पडलाय, मला एवढं पलीकडे सोडा. तिथं काही माणसं होती, ते म्हणलेली, साप जर मोठा असेल तर मारायसाठी काठी घेऊया, काहीतरी घेऊया. कुणी काय काय घेतलं, कुणी काय काय घेतलं. त्याच्यामध्ये एक जाणता होता, तो म्हणला, सर्प कसला आहे बघायसाठी कंदील घेऊया. सगळेजण गडबडीनं सर्प बघायला गेले. त्या माणसाला म्हणाले, कुठे सर्प आहे? तो म्हणला, हा काय? पूर्ण दिसत नव्हतं, पण काहीतरी दिसत होतं. जवळ जाऊन बघितले तर तो म्हणाला, हा बघा सर्प केवढा मोठा. सगळे म्हणले, मारा मारा. पण ज्याच्या हातात कंदील होता तो म्हणला, थांबा थांबा, कसला आहे तरी बघूया. जवळ जाऊन बघितलं तर काय होतं? दोर होती. सर्प कुठे गेला? नव्हता तर घाबरला का? सर्प जर नव्हता तर तो घाबरून मागा का आला? आणि जर सर्प जर होता तर सर्प गेला कुठे एवढ्यात? वस्तू तर तिथंच आहे. याचा अर्थ असा आहे, नसलेली वस्तूचा भास झाला, नसलेला सर्प निर्माण केला, आणि असलेली दोरी खोटी वाटली, नसलेला सर्प खरा वाटला. जेव्हा ज्ञानाचा प्रकाश गेला त्या ठिकाणी सतरूपाचं सतरूपानं ज्ञान झालं आणि असतरूपाचं असत रूपानं ज्ञान झालं. म्हणजे सर्पाचं सर्प रूपानं ज्ञान झालं नाही, दोरीचं दोरी रूपानं ज्ञान झालंय. म्हणून नसलेला सर्प नव्हताच. तसे जगत एक भास आहे. काही काळापुरते आपण या जगामध्ये आले, काही काळापुरते. जेवढ्या जगात गोष्टी निर्माण झाल्या त्या सगळ्या येणार आणि जाणार आहेत. मग देह आलाय ना, देह जाणार आहे. ज्याचं बारसं घातलंय त्याचं बारावं घालावंच लागतं. बारसं कोणाचं घातलंय? देहाचं. बारावं कोणाचं घालणार? सुख कोणाला? देहाला. दुःख कोणाला? देहाला. पाप कोणाला? देहाला. पुण्य कोणाला? देहाला. भोग कोणाला? देहाला. त्याग कोणाला? देहाला. झोप कोणाला? देहाला. जाग कोण होते? देह. तो झोपला तर सकाळी जागा होईल. मग हा देह कुणाच्या सत्तेवर आहे? मी जेवढा गाढ झोपतो
तेव्हा माझं हृदय कोण चालू ठेवतं? मी तर गाढ झोपले, मला जाणीव नाही मी कुठं झोपलेच. तेव्हा माझं हृदय कोण चालू ठेवतं? चालू असतं का बंद असतं? श्वास चालू असतं का बंद असतो? कोण घेतं श्वास? कोण जागा असतं? एकच सत्य आहे जगात, मी झोपलं तरी तो जागा असतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय आणि उन्मनी या 5 अवस्था आहेत. आता आपण जागे असं समजतो, व्यवहारातनं जागे आहे, पण पारमार्थिक दृष्टीने गाढ झोप लागलेली. जागृती, स्वप्न, स्वप्नामध्ये जागाही नसतो, झोपलेलं नसतो. जागृती, स्वप्न नसतं, झोप नसतं. सुषुप्तीमध्ये गाढ झोप असते, तेव्हा स्वप्नही नसतं आणि जागाही नसतो. तुर्या, तुर्यामध्ये झोप नसते, पण तुर्य अवस्था ही वेगळी अवस्था आहे, म्हणजे झोपेत पण नाही आणि कुठल्या विषयात पण नसतो. आणि उन्मनी अवस्था, मनच नसतं त्यावेळा. उन्मनी म्हणजे मनाला विषयच नसतो, तर मन त्या स्वरूपाशी एकरूप झाले असतं. उन्मनी अवस्था आहे. देहाचं तादात्म्य नसतं, जगाचं तादात्म्य नसतं, कोणाचंही तादात्म्य नसतं, कोणाशी तो एकरूप झालेला नसतो, फक्त आतल्या स्थितीशी एकरूप झालेला असतो. ते उन्मनी अवस्था. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य आणि उन्मनी या 5 अवस्था आहेत. या 5व्या अवस्थेपर्यंत प्रत्येकाला जाता आलं पाहिजे. या जन्मात नाही झालं तर पुढच्या जन्मात तरी जाता आलं पाहिजे. तिथंपर्यंत नाही गेलं तर त्या भगवंताची अनुभूती आपल्याला येत नाही. देह सत्यत्वाचा निश्चय होईल, देह खरा वाटेल, देहच सत्य वाटेल, आणि मग त्या देहाबरोबर दुःख सत्य वाटेल, आणि त्याच्याबरोबर येणारं सुखही वाटेल. दुःखही देह सत्य नाही तर देहाचं दुःख तरी कसं सत्य आहे, देहाचं सुख तरी कसं सत्य आहे. फक्त आपण आनंद रूप आहे, आणि त्या आपलं जे चैतन्य आहे, आपलं आत्मस्वरूप आहे, ते आनंद रूप आहे. सत चित्त आनंद त्याला म्हणे. सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. आपल्या देहामध्ये जे चैतन्य आहे ते कधीच गेलेलं नसतं, कधीच येत नाही, कधीच जात नाही. फक्त देह येतो, देह जातो. देह परिवर्तनशील आहे, तो कायम शाश्वत आहे. तो त्रिकालावादी सत्य आहे. जशी माती त्रिकालावादी सत्य आहे. मडकं एका काळात आहे, मडकं फुटणार आहे, मडकं जन्माला येणार आहे, मडकं जाणार आहे. माती कधीच येत नाही, कधीच जात नाही. माती कायमची आहे, माती फोडता येत नाही. तसं आपल्या देहातलं चैतन्य कायमचं आहे, म्हणून आपल्याला जन्मही नाही आणि मृत्यू नाही. सगळ्यात जास्त भीती आपल्याला मरणाची आहे, पण मरणच नाही कळलं तर भीतीच नाही जीवन. आणि मरणाला मारतात खरे सद्गुरू संत. कोणाला मारतात? मरणालाच मारतात. आणि ज्याचं मरणच मेलं त्याला मरणाची भीतीच कुठली राहते? भीती राहत नाही. त्याच्या अलीकडच्या सगळ्याच भीती निघून जातात, त्याच्या अलीकडच्या सगळ्याच भीती निघून जातात. आणि म्हणून परमार्थाची खरी शेवटची जर काय स्थिती असेल तर मरणाला मारणं, त्या देवाशी एकरूप होणं. देव आपुला तो एक देव करून घ्यावा, तेनी विन जीवा सुख नोहे. ते व्यवहारिक सुख नाही, त्यात भगवंताचं सुख. आणि ते भगवंताचं सुख जर तुमच्या आमच्या जीवनात यायचं असेल तर तो देव आपला करून घ्यायला पाहिजे. तरी सुद्धा चांगदेवाला भेटायची इच्छा झाली. चांगदेव हा 1400 वर्ष जगलेला योगी, इंद्रसभेतील मरुदगणापैकी एक मरुदगण, त्यांना शाप होता की तुला मृत्यूलोकात जावं लागेल. त्यांना उशाप मागितला. मग भगवंत म्हणाले मी ज्ञानेश्वर रूपाने येणार आहे 1400 वर्षानंतर, त्यावेळा तुझी माझी भेट होईल. त्या चांगदेवाने भेटायची इच्छा झाली आणि कोरपत्र पाठवलं होतं. आणि त्या कोऱ्या पत्रावर ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 नावाचा 65व्याचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये एक ओळी घातलेली आहे चांगदेवाला उद्देशून. काय म्हणतात? सखया तुझे उद्देशी भेटावया जीव उल्हासे, की सिद्ध भेटी विस्कुशी ऐशेणी भे. तू सांगा आणि मी ज्ञाना ही देहाची 2 नाव आहेत. पण तू मी जर भेटायचं म्हणलं तर तुझी माझी आत्मस्वरूपाची चैतन्याची जी भेट आहे तिला दोष लागेल, विस्कटेल ती, देहाने देहाला भेटायचं म्हणलं तर. आणि म्हणून तुझी माझी एकरूपता एकच आहे. देहानं देहाला भेटणं होईल. आणि हे भेटणं खरं नसतं, ते भेटणं हे औपचारिक असतं. कारण का देहच खरा नाही तर देहाचं भेटणं कसं खरं असेल. अजून एक ओळी घातली. एक उगम येतो, उगम पाण्याचा उगम येतो. एका ठिकाणी पाण्याचा उगम असतो, त्याला म्हणतो आपण काय आपल्या भाषेमध्ये उगळ म्हणतो, त्याला उगम म्हणतो. असं पाणी यायला चालू होतं, असं पाणी यायला चालू होतं. इतकं पाणी वाढतं, इतकं पाणी वाढतं, इतकं पाणी वाढतं. केवढं वाढतं? सगळीकडे पाणीच होतं. माऊली म्हणतात जालिया प्रलय एक कारणव, अपार पाणी याची धाव, गिळणी आपला उगव तैसा करी. आता उगमात आलं काय? पाणी. आणि उगमाला गिळलं कोणी? पाण्याच. ज्या उगमात पाणी आलं त्या पाण्यानंच उगमाला गिळलं. आता उगम कुठे दाखवणार? उगम दाखवायला जागाच. चांगदेवा तू चांगा राहू नको, देहाच्या नात्यानं चांगा राहू नको.
तर जिथनं त्या ज्या स्वरूपातनं, ज्या भगवंताच्या स्थितीतून आपण आलो, त्या भगवंताच्या स्थितीत एकरूप व्हायचं असतं. आणि म्हणून परमार्थाची खरी जर काय असेल, खरा शेवट जर काय असेल, खरं फल काय असेल, खरी आत्मानुभूती काय असेल, खरा आत्मसाक्षात्कार काय असेल, तर त्या भगवंताशी एकरूप होणं सगळ्यांनाच एकदम होणार नाही, सगळेच तिथेपर्यंत एकदम जाणार नाही. पण जाणार नाही असं नाही, या जन्मात जेवढी साधना होईल तेवढी पुढच्या जन्मात उपयोगाला येईल. जाताना दोन गोष्टी संघ येतात. एक केलेल्या कर्माचं फळ आणि मिळवलेलं ज्ञान, याच्या पलीकडे काहीच संघ येत नाही. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह असे 4 प्रकारचे देह आहेत. स्थूल देह जाळून किंवा परून टाकला जातो. सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह ही पुढच्या देहात परावर्तित होतात. आणि जे मिळवले या जन्मामध्ये, या देहामध्ये, ते पुढच्या देहामध्ये तुम्हाला उपयोगाला येत, वाया जात नाही. आज ऐकलेलं, इथं ऐकलेलं, या जन्मात साधना केलेली, या जन्मात नामस्मरण केलेलं, या जन्मात जे तुमचं गटळ साठलेलं आहे, ते पुढच्या जन्मात नक्की उपयोगाला येत. चांगलं असू दे, अगर वाईट असो. चांगला असेल तर उपयोगाला येणार, वाईट असेल तर उपयोगाला येणार. कुठलीही गोष्ट जगातली वाया जात नाही. देह जाणार आहे खरं आहे, पण देहाबरोबर झालेली साधना ही कधीच वाया जाणार नाही. म्हणून लवकर परमार्थाची तातडी करावी. हा देह क्षणभंगुर आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. देह हा काळाचा जाणार शेवटी, त्याची धरून मिठी गोडी काय. देह जाणारच, जाणार 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 हे विश्व. या विश्वाचा या विश्वाचा कितीतरी वेळा अंत झालेला, परत विश्व निर्माण झाले. देह जसा जातो तसं जगत येतं आणि जातं. पृथ्वी पाण्यात जाते, पाणी अग्नीत जातं, अग्नी हवेत जातं, हवा आकाशात जाते, सगळं आकाशात जात आहे. आकाश कोणाच्या जात आहे? हाय उत्तर नासाकडे नाही, इस्रोकडे नाही. प्रत्येकाला एक बाप आहे. आकाशाचा बाप कोण? शेवटचं सांगतो आणि थांबतो. देहामध्ये आत्मस्वरूप आहे, त्याला चैतन्य म्हणतो, आत्मा म्हणतो, आणि बाहेर आहे त्याला परमात्मा म्हणतो. मी वर्षाला एक दृष्टांत सांगतच असतो तुम्हाला, जाता आता सांगतो. पाण्याने भरलेली घागर आहे आणि पाण्यात बुडवून ठेवली. पाण्याने भरलेली घागर कशात बुडवून ठेवायची? पूर्ण पाण्यात बुडवून ठेवायची. घागरीच्या आत काय आहे? बाहेर काय आहे? पाणी. घागरीच्या आत काय आहे? बाहेर काय आहे? घागरीच्या बाहेर काय आहे? पाणी. कारण भरलेली पाण्याची घागर पाण्यातच बुडवून ठेवली. मग पाण्यात घागर आहे का घागरीत पाणी आहे? पाण्यात घागर आहे. घागरीच्या आत काय आहे? घागरीच्या आत पाणी नाही. बोला की लवकर. पाण्यात घागर आहे का घागरीत पाणी आहे? पाण्यात घागरीच्या आत काय आहे? घागरीच्या आत पाणी नाही. पाण्यात घागर आहे म्हटलं घागरीत पाणी नाही, आणि घागरीत पाणी म्हटलं पाण्याच्या बाहेर घागर, म्हणजे घागर बुडलेली. बोला लवकर. घागरीत पाणी आहे का पाण्यात घागर आहे? किती सोपा आहे, किती अवघड आहे. माझ्याकडे उत्तर आहे. प्रश्न विचारण्याकडे उत्तर असावं. म्हणजे प्रश्न विचारून गुज कुठला तरी प्रश्न वाचून येतोय, कुणीतरी सांगितलेला विचारतो. कीर्तनकार प्रवचनांना अडवून काही जण विचारणार असते, त्याचं काय, त्याला काय माहितीच नसते का ते उगाच विचार. तसं विचारायचं नसते. बघा, याचं उत्तर एकच आहे, आत आणि बाहेर पाणीच आहे. आत आणि बाहेर कुठं बरे? आतलं पाणी वेगळं, बाहेरलं पाणी वेगळं. घागर आहे तोवर घागर फोडा. घागर फोडल्यावर आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी किती? एकच ना. मग वाद चाललाय तो. मग वादच होता ना. आतलं पाणी वेगळं, बाहेरचं वेगळं. आतलं वेगळं कुठं बरे? आकार आहे तोवर. आकार आहे तोवर आतल्याला आत्मा म्हणतो आणि बाहेरच्याला परमात्मा म्हणतो. देहाचं काय आहे? देहाच्या निराशे पाविजया ठाया माझी ऐशी काय या जवळ हे. हे शरीर माझं नाही अशी स्थिती येईल त्यावेळेला देवाची अनुभूती येते. तोपर्यंत एक तर देवाची तर अनुभूती किंवा देहाची अनुभूती. देहावर असतो तेव्हा देवाची नसते, देवाजवळ असतो देहाची अनुभूती नसते. एकच असते. आठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. देवासमोर असताना आपण कोण आहे याची आठवण नसावी, कोण नाही याची जाणीव पण नसेल. आता घागर आहे, आकार आहे, तोवर आकारामध्ये भेद आहे. जेव्हा आकार जातो तेव्हा आतला आणि बाहेरचा एकच आहे. हो, आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी दोन नाही, पण आकार आहे, आवरण आहे, तोपर्यंत अज्ञान आहे. आणि अज्ञान घालवायचं काम संतांनी सद्गुरू करतात. जगात कुणाकडे दुसऱ्याकडे याचं औषध
नाही आहे, फक्त दृष्टी बदलायची आहे. डोळे सगळ्यांच्याकडे आहेत, दृष्टी बदलायचं काम संत आणि सद्गुरू करतात. म्हणून संत संगतीची गरज आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो आनंद मिळायचा असेल तर दृष्टी बदलली पाहिजे, आकाराच्या पलीकडे जाऊन चिंतन झालं पाहिजे, परिच्छिन्न देवाला करण्यापेक्षा व्यापकत्वाकडे बघलं पाहिजे. म्हणून संत म्हणतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे. एकच माती नाना भिंती धोंडे आणि दगडे, जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. एकच सोने नाना लेणे बाळे आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. सोने सोनेपणा उने न येताचे झाले लेणे, तैसे न वेचिता जग होणे अंगी जया. असा भगवंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये कळू दे. तुमचं गाव चांगलं आहे, तुमच्या गावामध्ये श्रोते चांगले आहेत. मी प्रत्येक वर्षी येतो, अण्णा असतील, गुरुजी असतील, सगळेजण बोलवतात. पण अजून एक खंत सांगतो, उद्यापासून बरोबर 7च्या आधी हजर व्हा. कीर्तनकार प्रवचन करा यायची वाट बघू नका. बरोबर 7ला चालू होणार, तुम्ही आल्याशिवाय. नाहीतर अजून आवाज येत नाही, जाऊया की अजून कुठं हरेराम म्हणाय सुरू नाही. पण त्या वक्त्याला 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ अजून बोलायला मिळत असतो, अजून काहीतरी आपल्याला मिळत असतं. ती साधी गाय असते मग ते खडकी खिलारो, तिचं दूध चिटून काढताना वस्त्राला कुठलं दूध ठेवते ती, किती बी काढलं तर ठेवते शिल्लक थोडं. प्रयोग करून बघा, असलं बघा, पूर्ण दूध काढायचं तरी वस्त्राचं पोट भरलं एवढं दूध ठेवते, पानं चोरते त्यावेळा. तसं असते बघा. म्हणजे कसं याला मला सांगायचं होतं की येणाऱ्या प्रवचनकार कीर्तनकाराकडून जास्तीत जास्त मी ते तुमच्या लाभ करून घेतला पाहिजे, एवढीच प्रार्थना या ठिकाणी करतो. मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो.